नमस्कार मित्रांनो, मी आहे शेख सर. तुम्हा सर्वांचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे, आता जस्ट ITIची एक्झाम झालेली आहे. जे सिनियर बॅचेस होते किंवा 1 इयर बॅचेस होतं त्यांचं ITI या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. मग आता ज्यावेळेस पूर्ण झाला तर सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येतं की आता आपल्याला काय करायचं आहे, अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी ह्या परिपूर्ण असलं पाहिजे ते याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, ITIची या ठिकाणी आता एक्झाम पूर्ण झालेली आहे. आतुरता आहे आता आपल्याला या ठिकाणी रिझल्टची. तर बघा, रिझल्ट जो आहे एक्झाम झाल्याच्या नंतर 45 दिवसाच्या मध्ये लागायला पाहिजे. तर त्या नियमानुसार या ठिकाणी जर बघितलं आपण तर आता सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्याच्या मध्ये या ठिकाणी रिझल्ट लागण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत. आता बघा, एक्झाम झाल्या काही चुका करतो, काही काम करायचे असतात आपल्याला. त्या कामं करत असताना आपण त्या ठिकाणी चुका करतो. तर ते चुका होऊ नये याच्यासाठीच मी तुमच्यासमोर आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेले आहे. तर आता सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आता ITI झालेली आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन करायचंय. मग आता रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही जर खूप जण मुलांनी या ठिकाणी चुका करतात, तर त्या चुका कोणत्या आहेत त्याच गोष्टीवर आज या ठिकाणी आपल्याला भर द्यायची आहे, जेणेकरून त्या तुमच्या चुका झाल्या नाही पाहिजे. आता मला सांगा, खूप जण या ठिकाणी ITI कंप्लीट आता पूर्ण झाला, रिझल्ट बाकी आहे, तरी काही जणांनी जाऊन त्या नेट कॅफेवाल्याकडे म्हणा किंवा स्वतः म्हणा या ठिकाणी अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून टाकलं. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट केलं तर सर्वात मोठी चूक या ठिकाणी तुम्ही हे केली आहे की तुम्ही ITIची माहिती काय दिली त्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही नेट कॅफेवाल्यांकडे जाता तर नेट कॅफेवाले काय करतात माहिती आहे का, ITI रिझल्टच्या जागी पासआउट दाखवतात आणि तुमची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी तुमच्या 1 इयरची टक्केवारी घेऊन त्या ठिकाणी टाकून देतात किंवा त्या ठिकाणी अपियर म्हणून दाखवतात. पण ज्यावेळेस तुमचा कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म साईन होईल, साईन झाल्याच्या नंतर त्यावेळेस तुमचे त्या ठिकाणी जे तुमचे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटनुसार त्या ठिकाणी प्रोफाईल दिसत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट हे जे आहे तुमचं त्या ठिकाणी रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. त्या व्यतिरिक्तही काही कारण आहेत ज्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन इनकम्प्लीट असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आता या ठिकाणी स्टार्ट करूया आपण. तर काय अशा कोणकोणत्या चुका आहेत जे तुम्ही या ठिकाणी टाळू शकता अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करण्या अगोदर. कारण माहिती आहे का, आता सर्वात महत्वाचा मुद्दा जर या ठिकाणी बघितला तर आधार कार्ड. हा जो आधार कार्ड आहे मित्रांनो, तो आता आजच्या काळामध्ये आधार कार्ड नाही, कोणाकडे नाही असा कोणी व्यक्तीच नाही, पण त्या आधार कार्डमध्ये 100 चुका या ठिकाणी आपल्याकडे आहेत. त्या चुकांच्या आधारेच आपला जो काय कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म रिजेक्ट होण्याच्या चान्सेसवर असतोय. म्हणून हा आधार कार्ड आपल्याकडे ओके स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे. आता तो कसा असायला पाहिजे काय नाही ते तुम्हाला मी बोर्डावर दाखवतो. ज्यावेळेस आपण आधारचा विचार करतो मित्रांनो, तर आधार कार्ड कसा असायला पाहिजे बघा. सर्वात महत्वाचा मुद्दा जे तुमच्याकडे 10वीची मार्कशीट आहे, म्हणजे काय 10th मार्कशीट, ही 10th मार्कशीट नुसार तुमचे सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. कारण की हे जे आहे तुमचं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी असणं गरजेचं राहणार आहे. आता या 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला काय पाहायचं आहे नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. तर बघा, 10वीची मार्कशीट किंवा जर तुमची जर सनद या ठिकाणी बघितली तर या सनदवर जर बघितलं आपण तर काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये सुरुवाती मुद्दा तुम्हाला बघायचा या ठिकाणी नाव, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असतं जन्म तारीख. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो, कारण की याच गोष्टी तुमच्या आधार कार्डवरही असतील. या जो काय तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ असेल ते सनदवर असेल, डेट ऑफ बर्थ तुम्हाला सनदवर भेटून जाईल आणि जे तुमचं नाव आहे ते या ठिकाणी मार्कशीटवर भेटून जाईल. तुम्हाला दोन्ही ठिकाणी भेटून जाईल असं नाही. तर बघा, सर्वात महत्वाचं तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचे जन्मतारीख. आता खूप जणांच्या जो काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ अशा पद्धतीची दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतो. 1/1/2004. जर तुमची ऍक्च्युअली डेट जर बघितली तर या सनदवर जर काही असेल, समजून घ्या 15/4/2004 अशा प्रकारची जर तुमच्या सनदवर डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी असेल तर तुमच्या जो काही आधार कार्डवर त्या आधार कार्डवर अशा प्रकारची असेल. मग अशा वेळेस होतं काय, ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करताय, अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन ज्यावेळेस पूर्ण होईल तुमचं, तर त्याच्यामध्ये एक KYC आहे, त्याला म्हणतो या ठिकाणी eKYC. जे ही eKYC असते तुमच्या आधारची. आता या आधारची eKYC कंप्लीट जर कोणी केलं तर कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचा आधारवरचा जो डाटा आहे जशाचा तसा डाटा तो काय करेल या ठिकाणी अप्रेंटिसशिप पोर्टलला देईल. अप्रेंटिसशिप पोर्टलला दिल्यामुळे काय होईल, तुमचा डाटा आधार प्रमाणच त्या ठिकाणी कन्सिडर होईल. आता ज्यावेळेस आधार प्रमाण कन्सिडर झाला तर आधार प्रमाण त्यावेळेस
ज्यावेळेस एखाद्या ज्या ठिकाणी तुमच्या अप्रेंटिसशिपला नंबर लागला असेल त्या ठिकाणी गेला, नंबर लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वात मुद्दा काय मागतात ते तुमचं सनद मागतात. कारण की या सनदवर तुमचं नाव सुद्धा मिळेल, त्याच्यानंतर जन्मतारीख सुद्धा मिळेल. कारण की कुठलाही जर तुम्ही फॉर्म भरत असता तर त्या फॉर्म भरत असताना एक मुद्दा सांगितलेला असतो, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ जे काय आहे ती ॲक्युरेट तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार किंवा 10वीच्या सनदनुसारच फिल करायला सांगतं. त्याच्यामध्ये कंसामध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं की तुमचा संपूर्ण डाटा या 10वीच्या डेटाबेसनुसारच त्या ठिकाणी फिल करायला पाहिजे. आता ज्यावेळेस नेट कॅफेवाल्यांकडे जाता किंवा बाहेर तुम्ही स्वतः जरी करता तर हा मुद्दा तुमच्याकडे माहीत नसतं, त्यामुळं हा आधार कार्डचा सर्वात मोठा इश्यू येतो. मग अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर तुमची जी काय सनद आहे त्या सनदनुसार जी डेट ऑफ बर्थ आहे, जसं प्रकारचं नाव आहे त्या पद्धतीनं नाव तुमच्या या 2 आधार कार्डवर या ठिकाणी करणं बंधनकारक आहे. जसा तुमची 10वीची मार्कशीट त्याच पद्धतीनं. आता कधी कधी काय होतं माहितीये काय, जर या एका कोणाकोणाचं या ठिकाणी जर बघितलं रमेश नाव असेल तर या ठिकाणी RAMEESH असतं. आधार कार्डवर कसं असेल किंवा 10वीच्या मार्कशीट नुसार कसं असेल, ही 10th मार्कशीट नुसार RAMESH असेल, पण आधार कार्डवर कसं असेल RAMEESH. या ठिकाणी एक्स्ट्रा काय झालं, ई झालं. त्याच्यानंतर जसं की तुम्हाला आता सांगितलं मी, जर तुमची डेट ऑफ बर्थ 15/4/2004 अशी असेल तर आधार कार्डवर कशी असेल, त्याच्यामध्ये 1/1/2004. हे मित्रांनो, हे दिसायला जरी तुम्हाला सोपं दिसत असेल तर हे सर्वात मोठा इश्यू अप्रेंटिसशिप पोर्टलवर येते. जर तुमची एकदा का EKYC कंप्लीट झाली, तुमची प्रोफाईल 100% डन झाली तर तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही चेंजेस करता येणार नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा जो असा आहे यामध्ये करायसारखा, तुम्हाला या 2 गोष्टी जी आहेत, आधार कार्ड त्याच्यानंतर तुमची 10वीची सनद, ते ॲक्युरेट बनवून घेणं गरजेचं राहणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर यामध्ये जर एकदा जर तुमची 100% EKYC जर कंप्लीट झाली तर याच्यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करता येत नाही. कारण की ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिपचं रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस पहिलाच मुद्दा या ठिकाणी करायचा विचारतं ते EKYC. बघा, पहिला मुद्दा त्या ठिकाणी विचारलं तुम्हाला EKYC करायला. मग EKYC एकदा का डन झाली मग याच्यामध्ये काही बदल करता येत नाही. जसा तुमचा आधार कार्डवरचा डाटा आहे तोच आधार कार्डवरचा डाटा त्या अप्रेंटिसशिप पोर्टलला जाणार आहे. अप्रेंटिसशिप पोर्टलला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी नंबर लागल्याच्या नंतर जशी अप्रेंटिसशिप प्रोफाईलची तुम्ही प्रिंट काढून देता किंवा त्यांच्या डाटाबेस मुद्दा ज्यावेळेस तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करतात त्यावेळेस त्या ठिकाणी दोन्हीची माहिती चुकीची सापडेल. त्यामुळे या ठिकाणी सर्वात मोठा चूक या ठिकाणी होणार आहे. असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी ज्यांचा नंबर लागला, चांगल्या ठिकाणी नंबर लागला, रेल्वेमध्ये म्हणा किंवा चांगल्या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये ज्यावेळेस नंबर लागला तर त्यावेळेस सरळ रिजेक्ट करतात. म्हणून ज्यावेळेस हे असे जे प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन म्हणून काही, जसं की आता मागे रेल्वेचे ALP असो किंवा टेक्निशियन असो या 2 प्रकारच्या जाहिराती आल्या होत्या, तर त्यामध्ये सेपरेटली कॉलम दिला होता की तुमची जी काय हे 10th हा जो तुमचा 10th मार्कशीट नुसार जे डिटेल्स आहे आणि आधार कार्डवर काय नाव आहे या 2 गोष्टी त्यांनी सेपरेटली दिल्या असत्या. पण ज्यावेळेस तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म फायनल सिलेक्ट करायचा असतो त्यावेळेस त्यांनी सांगतात की तुमची अप्रेंटिसशिपची जी प्रोफाईल आहे मित्रांनो, ते प्रोफाईल काय करायला पाहिजे, तुमच्या 10च्या मार्कशीट नुसार ओके करायला लावतात. म्हणजे आज ना उद्या हा प्रॉब्लेम तुम्हाला येणारच आहे. म्हणजे भविष्यामध्ये चालून हे प्रॉब्लेम येऊ नये मी तुमच्यासाठी आजच सांगतो, तुमच्याकडं जो तुमचा आधार कार्ड आहे ते तुमच्या 10th मार्कशीट नुसार किंवा सनदनुसार हे ॲक्युरेट असणं गरजेचं आहे. नसेल तर आजच या ठिकाणी तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे आता खूप मुलं चूक करतात ते आहे तुमची कास्ट सर्टिफिकेट. आता ही कास्ट सर्टिफिकेट जर बघितलं तर यामध्ये ओपन वाल्यांचा काही संबंध नाही. कारण की मी हे जे काही बोलणार आहे ते फक्त मी जे कास्ट कॅटेगरी आहे त्यांनाच बोलणार आहे, जसे की OBC, SC, ST, अदर जे काही असतील. आणि हे जे काही मी बोलणार आहे ते फक्त आणि फक्त केंद्राची जे तुम्ही भरती भरता त्याविषयी बोलणार आहे. म्हणजे जे काय सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहेत त्याविषयी बोलणार. महाराष्ट्रामध्ये भरत असाल तर महाराष्ट्रामध्ये या OBCचे 1760 पडतात, NTA, NTB, NTC वेगवेगळे निघतात, त्याविषयी बोलणार नाही मी. फक्त ज्यावेळेस आपण ITI केल्याच्या नंतर हे ITI चालतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चालल्याच्या नंतर जसं तुम्ही रेल्वे असो, त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्डिनन्स फॅक्टरी असो जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येऊन काम करतात, त्यांच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अप्रेंटिसशिप करायचा विचार करता किंवा जॉब करायचा विचार करता तर सर्वात मोठा
आता जे काही विद्यार्थी रिटर्न येत आहेत या कास्ट फॅक्टरवर, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहिल्यामुळे आपण सगळ्यांकडेच कास्ट सर्टिफिकेट काढतो, ते कोणतं? राज्याचं, स्टेट गव्हर्नमेंटचं. या ठिकाणी आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही केंद्राचा फॉर्म भरता त्यावेळेस तुमच्याकडे केंद्र सरकारचं तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट आहे. पण जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट जर मध्ये फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे. कारण की आपल्याकडे तसं असतं की नाही, NTA, NTB, NTC किंवा VJNT या सगळ्या जे काय कास्ट येतात त्या सगळ्याच्या सगळ्या कन्वर्ट होऊन कुठं जातात? केंद्रामध्ये, ओबीसी मध्ये जातात. मग तुम्ही सांगा मला आता, तुमच्या ज्यावेळेस तुम्ही केंद्राची जागा भरता मित्रांनो त्यावेळेस तो कास्ट सर्टिफिकेट कसा अवेलेबल आहे या ठिकाणी. म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ते दोन गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. पहिला, तुमच्या 10th सनद असो किंवा मार्कशीट असो यानुसार तुमचा आधार कार्ड ओके असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा लागणार आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट. तर या गोष्टी तुमच्याकडे जर ओके असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरल्याच्या नंतर काही अडचण येणार नाही किंवा त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण त्या ठिकाणी उद्भवणार नाही. म्हणून या दोन गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि त्या तिसरी ज्या लागणारी गोष्ट आहे जे अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन कधी करावं, तर तुमचा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन जो असतो तो तुमचा ITIचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्याच्या नंतर 8 ते 10 दिवसामध्ये तुमची मार्कशीट जनरेट होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं नाही. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.